काही गरज नाही हा बोर्ड ठेवायची इथे. म्हणजे काय विरोधाभास आहे बघ ना. ज्या बाईला शिक्षणाचा गंध नाही, उलट ज्या बाईला शिक्षणाचा तिटकार आहे, जिनं आपल्या मानलेल्या मुलाला शिकू दिलं नाही, त्या बाईचं नाव शाळेवर. हो, पण ही शाळा त्यांनीच सुरू केली ना. शाळा कसली चारू? हे दुकान होतं तिच्यासाठी, दुकान बस. पण आता तिचं नाव इथून काढू शकतो मी. अशी माझ्या आयुष्यातून गेलेलीच आहे. मग इथं तरी तिचं नाव कशाला? इथूनही हद्दपार करून टाकूया. तुम्ही शांत व्हा बघू. हे बघा, असलं काही बोलू नका. आता शाळेत गेल्यानंतर असं बोललात तर बरं नाही दिसणार. का नाही बोलायचं चारू? त्या बाईनं मला कमालीचा त्रास दिलाय आजवर, आणि अजूनही देते. ती गेली तरी तिच्या ह्या अशा खुणा सगळीकडे आहेत. त्या बघून त्रास होतो मला, कारण मी भोगलंय चारू. बस, मी तिची एक एक खूण पुसणार. हे शाळेचं नाव आधी बदलणार मी. नाही, मी सगळे डिटेल्स पाठवलेले आहेत तुम्हाला. मेल केलेला आहे आणि मेसेजही केला मी. तुम्ही असं करा, तुम्ही एकदा चेक करून घ्या. फुल पगार आहे सर, येऊ का? या ना सर. येऊ का काय विचारता? शाळा तुमचीच आहे. बस बसा ना. भुवनेश्वरी मॅडम, सॉरी, म्हणजे माझ्या तोंडातून चुकून एकदम निघून गेलं. नाही, हरकत नाही सर. ओळख करून देतो. माझ्या पत्नी चारुलता. बसा ना. नमस्कार. म्हणजे मी खूप ऐकलंय तुमच्याविषयी. आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला बघा. काय घेणार तुम्ही? चहा घेणार? नाही, नको, काही नको. नाही, असं कसं? अहो, पहिल्यांदाच आलाय तुम्ही, काही ना काही घ्यावंच लागणार. कॉफी घ्या. थांबा. हाँ सर. मामा, असं करा, 3 कॉफी घेऊन या आणि अक्षरा मॅडमलाही बोलवून आणा. हो. कशी चालली शाळा? सूर्यवंशींच्या कृपेने छान चालली. मी अजून तशी शाळा पूर्णपणे पाहिली नाहीये, पण एकंदरीत वातावरण छान ठेवलंय तुम्ही. हा, प्रत्येकाच्या काही ना काही कल्पना असतात. त्यातल्या चांगल्या कल्पना आम्ही अंमलात आणतो. सर, आता आणखी एक छान कल्पना आहे माझी. ती पण लगेच अंमलात आणतो. थांबा. मॅडम मॅडम, सांगा ना माझ्या आईला, मला नाही जायचं घरी, मला शिकायचंय. ऐकतच नाही माझंही. मला चोरून यावं लागतं शाळेत रोज. हो बाळा, तू शांत हो. मी आहे ना, तू शांत हो, शांत. काय बी सांगतेस वय? घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणणार तू? थांब, तुला बघतेस मी. आपण या विषयावर बोलूया ना नंतर. काय झालं मॅडम? म्हणजे एनिथिंग रॉंग? नाही, काही नाही. आहे ना, म्हणजे काय, लायब्ररी आहेच, पण प्रामाणिकपणे सांगतो, अजून काही पुस्तकांची मात्र आवश्यकता आहे. अहो, पण मग कसली वाट बघताय तुम्ही? यादी करा ना पुस्तकांची. कोणती पुस्तकं हवीत सांगा, आपण लगेच मागूया. कारण कसं आहे, नुसती अभ्यासक्रमातली पुस्तकं वाचून मुलांचं विश्व विस्तारत नाही, नाही का? त्यासाठी अवांतर वाचनही करायला हवं. काय ना मॅडम, तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय. मी खरं सांगतो, मी याबद्दल भुवनेश्वरी मॅडमशी बोललो होतो. पाठपुरावाही केला, पण पुढे काय घडलंच नाही. हो, कसं घडणार? ज्यांना तुम्ही सांगितलं त्यांना पुस्तकाबद्दल काहीतरी आस्था हवी ना.
मुळात अभ्यासक्रमातल्या पुस्तकाचंच काही पडलेलं नाहीये. त्यांना लायब्ररी आणि अवांतर वाचन याचं महत्व कसं कळणार? अक्षरा अजून आली नाही, तिला निरोप मिळाला असेल ना? नाही नाही, मामाने अक्षरा मॅडमना सांगितलं असणार आहे. सर काय रे, काय झालं? सांगितलंच ना अक्षरा मॅडमना. काय झालं, कुठे आहेत त्या? अक्षर मॅडमच्या वर्गात एक बाई आले, ती लय गोंधळ घालते. बसा बसा बसा. अहो काय काय चाललंय काय तुमचं? स्वतःच्या मुलीवर हात उगारताय? अव तोंडानं नाही ऐकणार ना तर हातच चालवावं लागतं. अहो पण अडचण काय आहे? मला सांगा तरी. तिला बिचारीला एवढं शिकायचं, तुम्ही शिकू द्या ना तिला. अव मी शेतमजूर म्हणून काम करते. हातावर पोट आहे आमचं. या 2 हाताने संसार कसा चालवायचा, शिक्षणाचं सोंग घेणं आमच्यात ऐपतीत बसत नाही. अव ही पोरगी मोठी झाली या, वाटलं घरात मदत करील, पण कुठलं काय, जेव्हा बघावं तेव्हा वही आणि पेन घेऊन बसते घरी. अहो पण खरंच खरंच खूप चांगली चित्र काढते ती. तुम्ही बघितलं ना, कला आहे हो तिच्या हातात. अहो कलेचं काय करायचंय आणि चित्राची काय भाकर होणार आहे? जगायला पैसा लागतोय. चल ग.